हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तुमच्या बोरखडी गावाला, ही बोरखडी कोण्या तालुक्याची ते सांगा आम्हाला। आणि आजचा जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा कार्यक्रम तुम्ही का ठेवला? बोरखेडी हे आमच्या रिसोड तालुक्यामध्ये बोरखेडी गाव इथे आणि कार्यक्रमाची जी मुख्य याच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे, खरोखर एक अभिमान आहे। या गावामध्ये राहत असताना, समाजकार्य करत असताना एक अशी मनात संकल्पना आली की या गावासाठी, एक संप्रदायासाठी आपण काही योगदान केलं पाहिजे। आणि आमचे मुख्य मार्गदर्शक दीपकराव बुधवन PSI यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळेस काम करायला लागलो संप्रदायाचं, की हे मंदिर या ठिकाणी आपण उभारलं पाहिजे, गावासाठी योगदान दिलं पाहिजे, या संकल्पनेतून कामाला लागलो। आणि पाहता पाहता या गावकरी मंडळीच्या सहकार्यानं हे मंदिर या ठिकाणी उभं केलं। आणि ते मंदिर उभं केल्याच्या नंतर या संप्रदायाचा हा सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण गावाला विश्वासात घेऊन या ठिकाणी करण्याचा असं योगदान गावकऱ्यांनी या ठिकाणी मनोगत त्यांनी व्यक्त केलं गावकऱ्यांनी, की हा कार्यक्रम आपल्याला पुढं चालू ठेवायचा। आणि त्यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमासाठी आम्ही आमचा वेळात वेळ काढून योगदान देत आहे। आणि गावाचं एक संप्रदायाची एक दिशा, एक संप्रदायाची काय असते याचं संप्रदाय जोपासण्याचं काम या ठिकाणी आम्ही वारंवार आमच्या गावातील काही बरेचशी मान्यवर भजनी मंडळी असतील, आमचे काही मार्गदर्शक असतील, यांच्या संकल्पनेतून हा सप्ताह या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत। जवळपास या सप्त्यासाठी 12 वर्षे एक टप पूर्ण झालेला आहे आणि इथूनही पुढं आम्ही हे चालू ठेवण्यासाठी एक कटिबद्ध आहोत। या ठिकाणी अशी या सप्ताहाच्या निमित्तानं एक संकल्पना या ठिकाणी मी गावकऱ्याच्या वतीनं मांडतो। हार्दिक अभिनंदन तुमचं। तुम्ही या ट्रस्टचे कोण आहात? मी या ट्रस्टच्या गावकऱ्यांनी मला एक अध्यक्ष म्हणून स्वीकारलं आणि हे मंदिर आणि सप्ताहसुद्धा माझ्याच मार्गदर्शनाखाली करतात। मला अभिमान आहे, गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि हा सप्ताहासाठी एक प्रोत्साहन म्हणून पुढे येतात आणि मी त्याचा स्वीकार करतो आणि एक अध्यक्ष म्हणून या ट्रस्टचे, या संस्थांचे अध्यक्ष म्हणून काम करतो। बोरखडी तालुका, रिसोड जिल्हा वाशिम इथं असलेली ही बोरखडी आहे आणि या बोरखडीचे या बोरखडीमध्ये जे मंडळ आहे त्या मंडळाचे तुम्ही कोण म्हणले? अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष आहेत। आणि यांनी हा कार्यक्रम ठेवला, त्या कार्यक्रमाबद्दल या अध्यक्षाचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। असाच कार्यक्रम यांच्या पुढे भविष्यामध्ये चालूच राहो असं त्यांना शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय श्रीराम।